सुस्वागतम. सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर जामसूत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. मी श्री सुदेश रघुनाथ कदम आणि आपण अभ्यासणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, इयत्ता 10वी, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. आणि या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत लैंगिक प्रजनन. यामध्ये आपण बघणार आहोत युग्मक निर्मिती, फलन, वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन आणि मानवातील लैंगिक प्रजनन. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत लैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजनन कायम 2 जनक पेशींच्या मदतीने होते. त्या 2 जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक होत. लैंगिक प्रजननात 2 प्रमुख प्रक्रिया दिसून येतात. एक, युग्मक निर्मिती. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुण युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी या एकगुणी असतात. फलन. या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. याला फलन म्हणतात. हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांचा सहभाग होतो. नरजनकाचे पुयुग्मक तर मादीजनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्मांबाबत जनकांशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात. जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते. त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःस वाचवू शकतात. आपण बघणार आहोत वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात, म्हणून यांना आवश्यक मंडले म्हणतात. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलांच्या संरक्षणाचे काम करतात, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले म्हणतात. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविध रंगी असतात. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणतात. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला उभयलिंगी म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंदी. जर फुलामध्ये वरील दोन्हीपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलाला एकलिंगी फूल म्हणतात. मग जर फक्त पुमंग असेल तर नर फूल आणि फक्त जायांग असेल तर मादी फूल. उदाहरणार्थ पपई. बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृंत म्हणतात आणि अशा फुलांना पुष्पवृंती फुले म्हणतात. तर देठच नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध फुले म्हणतात. प्रत्येक पुंकेसराला एक वृंत असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक म्हणतात. या कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीकेसर हे स्वतंत्र
किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्री केसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षिवृंत निघते. कुक्षिवृंताच्या टोकाशी एक कुक्षी असते. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक एकगुणी अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगोनी ध्रुवीय केंद्रके असतात. परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच परागन किंवा परागीभवन म्हणतात. परागन अजैविक घटक, वारा, पाणी किंवा जैविक घटक, कीटक, पक्षी आणि इतर प्राणी पक्षी यांच्या मदतीने होते. परागनाच्या वेळी कुक्षी चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यानंतर म्हणजेच त्यात 2 पुयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. परागनलिका 2 पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज तयार होतो. यालाच फलन म्हणतात. दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन असे म्हणतात. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फळ फुटून बीज जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. यालाच बीजांकुरण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघणार आहोत मानवातील लैंगिक प्रजनन. प्रथम आपण मानवी पुरुष प्रजनन संस्था अभ्यासणार आहोत. मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण, विविध वाहिन्या, नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. वृषण उदर पोकळीच्या बाहेर वृषण कोशामध्ये असते. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. त्यामध्ये असलेल्या जननत अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात. तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकाद्वारे पुढे पाठवल्या जातात. त्या नलिकांचा क्रम वृषण जालिका, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी, मूत्रजनन वाहिनी असा आहे. शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात तसतसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र बनतात. शुक्राशयाचा स्त्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्त्रवला जातो, तर पुरस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी त्यांचा स्त्राव मूत्र वाहिनीमध्ये स्त्रवतात. हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत तयार होते. हे रेत शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते. मूत्र जनन वाहिनी व शिश्न वगळता सर्व अवयवांची प्रत्येकी एक एक जोडी असते. मानवी स्त्री प्रजनन संस्था. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदर पोकळीतच असतात. त्यामध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त कंद मूत्रमार्ग ग्रंथीची एक जोडी असते. साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडली जाते. अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो. त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात. हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात. यानंतर आपण बघणार आहोत विकास व जन्म. अंडनलिकेमध्ये
फलनानंतर तयार झालेल्या युग्मनजाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व त्यापासून भ्रूण तयार होतो. या दरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होत असते. गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर तेथेच त्याचे रोपण होऊन पुढील वाढ आणि विकास होतो. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी अपरा नावाचा अवयव तयार होतो. फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये भ्रूणाची पूर्ण वाढ होते. भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पियुषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्रवण्यास सुरुवात होते? विद्यार्थी मित्रांनो, सांगा पाहू. यामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला आहे. ऑक्सिटोसिन हे संप्रेरक भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पियुषिका ग्रंथीतून स्रवण्यास सुरुवात होते. या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील कोणता अवयव आकुंचन पावण्यास सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास मदत होते? या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील गर्भाशय हा अवयव आकुंचन पावण्यास सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास मदत होते. आर्तव चक्र अर्थात ऋतुचक्र. यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र म्हणतात. आर्तव चक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून 4 संप्रेरकांद्वारे तिचे नियंत्रण होते. पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटिनायझिंग संप्रेरक, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही ती 4 संप्रेरके होत. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेसह त्यातील अंडपेशींचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक स्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते. पित्तपिंडकारी संप्रेरकांच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. यालाच अंडमोचन म्हणतात. अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पित्तपिंड तयार होते. हे पित्तपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते व असे अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते. अंडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही तर पित्तपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्रवणे पूर्णपणे थांबते. या संप्रेरकांच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतःस्तरातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव साधारणतः 5 दिवस सुरू राहतो. यालाच ऋतुस्राव किंवा मासिक पाळी असे संबोधतात. या प्रक्रियेची जोपर्यंत अंडपेशीचे फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे रोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात पुनरावृत्ती होत राहते. भ्रूणाचे रोपण झाल्यास अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यातील 4 ते 5 दिवसांचा रजस्रावाच्या कालावधीमध्ये स्त्रीला वेदना होत असतात. तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने अशक्तपणा जाणवतो. या काळामध्ये स्त्रीला संसर्गाचीही शक्यता असते. या सर्व कारणांमुळे या दिवसांमध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच विश्रांतीची आवश्यकता.
धन्यवाद मित्रांनो. यानंतर आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान.